जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, माननीय मनोज जरांगे पाटील झाले 4 दिवस झालं आमरण उपोषणासाठी आंतरवाली या ठिकाणी बसलेले. आपला योद्धा 4 दिवस झालं बसलेले तरी देखील या निर्दयी सरकारनं त्यांच्याकडे कोणतंही लक्ष नाही आणि सातत्यानं मराठ्याची फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आज या ठिकाणी येण्याचं कारण आम्ही येत्या 2-3 दिवसात जर नाही या सरकारने दखल घेतली आणि या मागण्याचा विषय जर सरकारने गंभीरपणे दखल नाही घेतली तर येत्या शुक्रवारी आम्ही जोगलादेवी बंधारा येथे जलसमाधी घेणार आहोत. सरकारला एवढं सांगतो, तुम्हाला देखील वेळ आहे. आमच्या योद्ध्याचं अंत पाहू नका, मराठा समाजाचा अंत पाहू नका. आमचा योद्धा तळमळीनं मराठा समाजासाठी लढतोय आणि मराठा समाज देखील त्याच ताकदीनं जरांगे पाटला संघ ताकदीनं उभा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. म्हणून दिनांक 25/7/2024 रोजी शासनाने माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत मागण्याची पूर्तता न केल्यास आम्ही खालील सर्व समाज बांधव दिनांक 26/7/2024 रोजी मोजे जोगलादेवी बंधाऱ्यात सेल समाधी घेणार आहोत. तसेच या प्रकरणी कसल्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार आपण व आपले कार्यालय तसेच प्रशासन राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व पाठिंबा म्हणून आम्ही दिनांक 25/7/2024 पर्यंत माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास 26/7/2024 रोजी सायंकाळी 10 वाजता जोगलादेवी बंधारा येथे बंधाऱ्यात जलसमाधी घेणार आहोत. उपरोक्त विषय विनंती की माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासंदर्भात किंवा मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजास कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चालू केलेल्या मोजे आंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना